त्वचेला काळा रंग मलेरियामुळे येतो. मानवाच्या शरीरात 46 गुणसूत्रे असतात. प्रौढ माणसाच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण प्रति 100 ml रक्तात किती असते? 14 ग्रॅम असते. मानवी शरीरातील सर्वात लहान कार्यरत घटक कोणता? पेशी. रक्तदाब मोजण्याचे साधन कोणते? स्पिग्मोमॅनोमीटर. 66. मोतीबिंदू रोगामुळे नेत्रपटल अपारदर्शक होते. 67. मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या अतिजीवापासून होतो? प्लाझ्मोडियम. 68. मायक्रोबॅक्टेरियम या जीवाणूमुळे कोणता आजार होतो? क्षय. पुढीलपैकी कोणत्या रोगाची लस तोंडाने दिली जाते? पोलिओ. टायफॉइडचे विषाणू दंडाकृती आकाराचे असतात. एकात्मिक बालविकास सेवा योजना कोणत्या साली सुरू करण्यात आली? 1975. जीवनसत्व अ अभाव प्रतिबंधक कार्यक्रमांतर्गत 6 वर्षाखालील मुलामुलींना दर 6 महिन्याला जीवनसत्वाचा डोस दिला जातो. डाळी व कडधान्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण 20 ते 25% असते. पालेभाज्या जीवनसत्व अ हे कॅरोटीनच्या रूपात सर्वात जास्त जीवनसत्व आवळ्यातून मिळते. कॅल्शियमची मानवी शरीराला गरज का असते? ए. हाडे व दात यांच्या निर्मिती होण्यासाठी. बी. रक्त गोठण्यासाठी. सी. त्वचा चांगली राहण्यासाठी. उत्तर आहे ए आणि बी. लोहाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया किंवा रक्तक्षय किंवा पांडुरोग होतो. भारतातील कोणत्या राज्यात गलगंड हा एक सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे? काश्मीर व आसाम म्हणजे डोंगराळ भागामध्ये. अजीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा होतो. खरुज हा त्वचेचा रोग असून खरजेच्या किड्यापासून होतो. DPT या त्रिगुणी लसीमध्ये कोणत्या लसीचा समावेश होत नाही? तर DTP मध्ये घटसाप, डांग्या खोकला आणि धनुर्वात याचा समावेश होतो आणि हगवणचा होत नाही. ब्लिचिंग पावडर कशासाठी वापरतात? दुर्गंधीनाशक म्हणून, पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी, मलमूत्राचे निर्जंतुकीकरणासाठी, वरीलपैकी सर्व. जगातून कोणत्या रोगाचे 100% निर्मूलन झाले आहे? तर देवी. जगात सर्वप्रथम कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला? तर भारत. महाराष्ट्र शासनाने कोणत्या सालापर्यंत सर्वांसाठी आरोग्य हे उद्दिष्ट ठरविले होते? 1991. भारतात कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम कोणत्या वर्षापासून राबविला जात आहे? 1955. डॉट्स हे औषध कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरले जाते? क्षयरोग. भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण? डॉक्टर आनंदीबाई जोशी. राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? पुणे. भोसरी. गलगंड हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो? आयोडीन. लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक येतो? दुसरा. शालेय आरोग्य कार्यक्रमात कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाते? 1ली ते 4थी. कोणत्या गटाचे रक्त सर्व व्यक्तींना चालते? ओ. मानवी शरीरात एकूण साधारणतः 8 लिटर रक्त असते. जागतिक एड्स निर्मूलन दिन म्हणून 1 डिसेंबर पाळला जातो. रेबीज हा रोग कुत्रा हा प्राणी चावल्यामुळे होतो. 1 ग्राम स्निग्ध पदार्थापासून 9 किलो कॅलरीज ऊर्जा मिळते. दूरदर्शन पाहताना 6 ते 7 फूट अंतर असावे लागते. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 1948 रोजी झाली आहे. रक्तगटाचा शोध कार्ल लँडस्टायनर या शास्त्रज्ञाने लावला.
गोवरची लस देण्याचा मार्ग अंतःत्वचेत म्हणजे त्वचेखाली दिली जाते. अतिउष्ण व अतिप्रकाशांना संवेदनशील असणारी लस BCG व गोवर. 14 कापडी खिसे असलेली ट्रॅकिंग पिशवी 12 खिसे 12 महिने दर्शवतात व 14वा किस्सा हा लसीकरण अपूर्ण झालेले लाभार्थी दर्शवते. AFP तीव्र अर्धांगवायू पोलिओची सुरुवात झाल्यावर किती दिवसात आरोग्य कार्यकर्त्यांनी 24 तासाच्या अंतराने विष्ठेचे 2 नमुने गोळा करावेत? तर 14 दिवसात. शरीर पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कर्करोग होतो. दूरदृष्टिता असणाऱ्या व्यक्तीने बहिर्वक्र भिंगाचा वापर करायला पाहिजे. मलेरिया आणि डास यांच्यातील संबंध कोणत्या शास्त्रज्ञाने स्पष्ट केले? B. रोनाल्ड रॉस. डॉ. सॉल्क यांनी कोणत्या साली पोलिओ प्रतिबंधक लस शोधली? 1955. मानवी शरीरातील रक्ताचे वजन शरीराच्या 9% इतके असते. कोणत्या फळामध्ये क जीवनसत्व असते? लिंबू, आंबा, पेरू. तर या वरीलपैकी सर्व. कोणत्या कीटकापासून हत्ती रोगाचा प्रसार होतो? तर डासापासून. क्युलेक्स नावाची मादी चावल्यावर हत्तीरोग हा होतो. राईल्स ट्यूब म्हणजे काय? तर अन्न भरवण्याची रबरी नळी असते. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? तर कानात. कोणत्या शास्त्रज्ञाने पेशीचा शोध लावला? तर रॉबर्ट हुक. एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या पेशीवर परिणाम करतात? तर T4 पेशीवर परिणाम करतात. रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखादा भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला बायोप्सी नावाने संबोधतात. ही पद्धत कॅन्सरसाठी वापरली जाते. एड्सच्या पहिल्या रुग्णाचे नाव काय? रॉक हॅडसन. कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग करतात? कोबाल्ट. कोणत्या जीवनसत्वाअभावी वांझपणा येतो? व्हिटॅमिन E. भ्रूणकोशातील भ्रूणातील गुणसूत्राची संख्या कशी असते? अर्धगुणी. कोणत्या क्रियेत ऑक्सिजन मुक्त होतो? प्रकाश संश्लेषण. DNA रेणूच्या रचनेची प्रतिकृती कोणी तयार केली आहे? वॉटसन व क्रूक. रक्त गोठण्याच्या क्रियेत फायब्रिनोजेनचे रूपांतर फायब्रिनमध्ये होते. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? C. अलेक्झांडर फ्लेमिंग. चष्म्याची भिंगाची शक्ती कशामध्ये मोजतात? डायोप्टर. युनिसेफची स्थापना 1946 मध्ये झाली. प्रथमोपचारासाठी योजना प्रथम इस्मार्च यांनी तयार केली. क्युलेक्स डासामुळे हत्तीपाय रोगाचा प्रसार होतो. डॉट्सचा राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमात कधीपासून समावेश झाला? 1993 पासून. 1 ग्राम व्हिटॅमिन A 4 मिलीग्रॅम कॅरोटीन असते. मातेच्या दुधात 4 मिलीग्राम बायोटीन प्रति लिटर असते. मालाडमध्ये इस्ट्रोजनचे प्रमाण 30 mg असते. श्वसनातील हवेत ऑक्सिजनचे प्रमाण 21% असते. उच्छवासातील हवेत ऑक्सिजनचे प्रमाण 16% असते. फिलेरिसिस या रोगात रक्ताचे नमुने फिलेरिसिस म्हणजे हत्तीरोग. या रोगात रक्ताचे नमुने रात्रीच्या वेळी घेतात. 104 फॅरनहाइट ताप म्हणजे 40 डिग्री सेल्सिअस होय. इनिमा देताना बेडपासून इनिमा कॅनची उंची 45 सेंटीमीटर असावी. कुष्ठरोग, मायक्रोबॅक्टेरियल लेप्री
या जीवाणूपासून होतो. स्नायूमध्ये इंजेक्शन देताना टोचण्याचा कोन हा 90° असावा. 1 ग्राम पिष्टमय पदार्थापासून 4 कॅलरीज ऊर्जा मिळते. किती आरोग्य उपकेंद्राकरिता एक प्राथमिक आरोग्य केंद्र रेफरल युनिट म्हणून कार्य करतं? तर 6. उपकेंद्रासाठी 30,000 लोकसंख्या असावी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 5,000. WHO चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? जिनिव्हा. आशा काय आहे? एक महिला सामाजिक आरोग्य कार्यकर्ती. नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट नारी कोणत्या शहरात आहे? पुणे. पुणेमध्ये भोसरी. हा विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करतो? तर पोलिओ. जंतूपासून रोगोद्भव हा सिद्धांत कोणी मांडला? लुईस पॉश्चर. संतृप्त स्निग्ध पदार्थाच्या अतिसेवनामुळे धमनीकाठिण्य निर्माण होतो. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात पुरुषांच्या लोकसंख्येत 15.56% तर स्त्रियांच्या संख्येत 16.37% वाढ झाली आहे. दर 1000 मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या 929 इतकी असल्याचे आढळून आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे उपाध्यक्ष कोण आहेत? डॉक्टर मार्गारेट चॅन. कोणत्या राज्यात बालमृत्यू दर सर्वात अधिक आहे? तर मध्य प्रदेश. माणसाचा सामान्य रक्तदाब 120/80 mm एवढा असतो. फुफ्फुसाचे रोग होण्यास खालीलपैकी काय कारणीभूत ठरते? नायट्रोजन ऑक्साईड. खालीलपैकी विधानाचा विचार करा. 104 हा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक ब्लड ऑन कॉलसाठी आहे. 108 हा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक अकस्मात वैद्यकीय सेवेसाठी आहे. तर योग्य उत्तर डी, दोन्ही बरोबर. राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाची सुरुवात भारतात केव्हापासून झाली? 1982. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम 2009-10 पासून महाराष्ट्रात प्रायोगिक तत्त्वावर कोणत्या 2 जिल्ह्यात सुरू करण्यात आली? तर डी, औरंगाबाद, ठाणे. टायफॉइडचे रोगजंतू दंडाकृती असतात. पुढे आजार व त्याची लक्षणे दिली आहेत, त्यापैकी एक चुकीची जोडी आहे. रेबीज, लाळ गळत राहते व पाण्याची भीती वाटते, बरोबर आहे. क्षय, थुंकी वाटे, रक्तप्रवाह, खोकला वाढतो, अशक्तपणा, बरोबर आहे. कांजण्या, खूप ताप येतो, अंगावर पुरळ येतात, बरोबर आहे. एड्स, साधारण ताप येतो, वजन स्थूलपणा वाढतं, तर डी ही चुकीची जोडी आहे. PCPNDT ॲक्टनुसार गर्भलिंग निदान पूर्व चाचणी प्रतिबंधक कायदा केव्हापासून लागू करण्यात आला? तर 1994. प्रसूतीपूर्व काळात गरोदर महिलांना लोह फॉलिक ॲसिडच्या गोळ्याचे वाटप कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत केले जाते? तर रक्तक्षय नियंत्रण कार्यक्रम. DNAच्या निर्मितीसाठी कोणत्या जीवनसत्वाची आवश्यकता असते? व्हिटॅमिन बी ची. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्त्री पुरुष प्रमाण 0 ते 6 वयोगट सर्वात कमी आहे? तर त्याचं बीड, जळगाव, नगरमध्ये. रगतपित्ती हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? व्हिटॅमिन सी. भारत सरकारने कोणत्या सालापर्यंत लोकसंख्या
वाढीचा दर शून्यावर आणण्याचे ठरवले आहे 2045. बिगर आदिवासी भागात किती लोकसंख्येस एक आरोग्य उपकेंद्र व एक प्राथमिक केंद्र असावी? बिगर आदिवासीमध्ये 5,000 लोकसंख्येसाठी एक आरोग्य केंद्र आणि एक प्राथमिक केंद्रासाठी 30,000 आणि आदिवासीसाठी 3,000 आणि 2,000. हृदयातील रक्त शरीराच्या सर्व भागाकडे वाहून येण्याचे कार्य खालीलपैकी कोण करते? तर धमन्या किंवा रोहिणी. कोणत्या रक्तगटास जागतिक देणगीदार म्हणतात? तर ओ. शरीरातील क्रियांची गती वाढवणाऱ्या पेसमेकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रंथीस काय म्हणतात? कंठस्थ किंवा थायरॉइड ग्रंथी. इंडियन नर्सिंग कौन्सिलची स्थापना केव्हा करण्यात आली? 1947. भारतीय औषधी पद्धतीमधून ही पद्धत वगळण्यात आली आहे. तर तिबेटी. कोणत्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत भारताने कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू केला? तर पहिले. NRHM बाबत खालीलपैकी विधाने विचारात घ्या. NRHM ची सुरुवात 12 एप्रिल 2005 साली झाली. बालमृत्यू व माता मृत्यू कमी करणे हे त्याचे उद्दिष्ट. फक्त ग्रामीण लोकांना प्राथमिक आरोग्य सेवा मिळण्याबाबत उपाययोजना करणे हे उद्दिष्ट. जनन दर कमी करणे हे उद्दिष्ट. वरीपैकी चुकीचे विधान कोणते? तर डी. डॉट्सचे पूर्ण रूप कोणते? डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. जोड्या लावा. कर्बोदके, प्रथिने, मेद आणि दुसरी आहे मेदाम्ल, शर्करा आणि अमायनो ॲसिड. कर्बोदक्यापासून शर्करा होते, प्रथिन्यापासून अमिनो ॲसिड, मेदापासून मेदाम्ल. त्यासाठी ऑप्शन आहे सी. एला बी, 2ला सी, 3ला ए. जन्मदर कमी होऊन मृत्यूदर वाढल्यास लोकसंख्येमध्ये काय फरक पडेल? तर लोकसंख्येत घट होते. सर्वांसाठी आरोग्य ही योजना WHO ने कोणत्या परिषदेत स्वीकारली? अल्मा-आटा. जागतिक परिचारिका दिन कोणता? 12 मे. मिशन इंद्रधनुष्य काय आहे? बालकांचे लसीकरणाने बरा होऊ शकणाऱ्यांना 7 रोगाविरुद्ध लसीकरण मोहीम. नवसंजीवनी योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रात महिलांना मातृत्व अनुदान किती रुपये दिले जाते? 400 रुपये रोख व 400 रुपये औषध स्वरूपात. दूरदृष्टिता या दृष्टिदोषाबाबत खालील विधाने लक्षात घ्या. 1. दूरदृष्टिता दोषामध्ये जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही. बी. नेत्रगोल कमी वक्र असल्यामुळे वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलामागे पडते. सी. दूरदृष्टिता दोषामध्ये जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात व लांबच्या दिसत नाहीत. सी चूक आहे. नेत्रगोल लांबट झाल्यामुळे जवळच्या वस्तू दिसतात. आणि डी चूक आहे. म्हणजे याच्यात चुकीचे विधान कोणते आहे? सी व डी चूक आहे. सी व डी चूक म्हणजे ए आणि बी बरोबर आहे.